हॅलो गाईज. सो केमिस्ट्रीमध्ये आपण आज चालू करतो एक नवीन लेसन ज्याचं नाव आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ओके, आता काय असते इलेक्ट्रोकेमिस्ट्री आपण आता नीट समजून घेऊया. आपण याच्या फिजिकल केमिस्ट्रीचेच आपण दोन लेसन ऑलरेडी संपवलेले आहेत, एक सॉलिड स्टेट आणि एक सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आता तिसरा लेसन घेतो आहे फिजिकल केमिस्ट्रीचा, जो की आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. तर बघूयात आपण आता पहिले आपण छोटं मोठं इंट्रोडक्शन बघूयात इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं, या लेसनमध्ये काय काय शिकायचं आहे आणि त्याच्या बेसिसवर मग आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची डेफिनेशन बनवू. एक नाही दोनच डेफिनेशन आपण बनवू, दोन्ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. ओके, एक्झाममध्ये तुम्ही दोनपैकी कुठली पण लिहू शकता. आता तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जेव्हा पण बॅटरी तुम्ही ऐकलं असणार. आता जे सपोज ज्या लोकांच्या घरात इन्व्हर्टर असतील तर त्या इन्व्हर्टरच्या बॅटरीज असतात. ओके, तर तुम्ही लोक एक गोष्ट नोटीस करता त्या बॅटरीबद्दल, की त्या बॅटरीपासून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी घेतो, करंट वगैरे, आणि जेव्हा ती बॅटरी डिस्चार्ज होते तेव्हा आपण ती बॅटरी जेव्हा चार्जिंगला लावतो तेव्हा थोड्या वेळानंतर तास-2 तासानंतर ती बॅटरी परत चार्ज होते. किंवा तुमचं एक मोबाईलचं एक्झाम्पल घेऊन घ्या. एक छोटीशी तुमच्या मोबाईलची बॅटरी असते, जेव्हा ती फुल्ली चार्ज आहे तेव्हा तुम्ही त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी यूज करता. जेव्हा ती डिस्चार्ज झाली तेव्हा त्याच्यात इलेक्ट्रिसिटी टाकता, मग ते चार्ज होते. आता हा काय कन्सेप्ट आहे भाऊ, कसं वर्किंग होत असणार, काय होऊन काय राहिलं, तर याच्या रिलेटेड आपण आता या चॅप्टरमध्ये भरपूर गोष्टी शिकायला भेटणार आहे. बरेचदा तुम्ही एक गोष्ट नोटीस करता की ज्या लोकांकडे इन्व्हर्टर आहे दुकानामध्ये किंवा घरी, तर ते 2-3 वर्षानंतर मेंटेनन्ससाठी त्या इन्व्हर्टरमध्ये ना डिस्टिल वॉटर टाकतात. मग त्या डिस्टिल वॉटर टाकल्यानं असं काय होतं त्या इन्व्हर्टरच्या बॅटरीमध्ये की ते चांगलं काम करायला लागते. ओके, भरपूर गोष्टी आहेत. आपल्या कॉलनीमध्ये एक जुन्या बॅटरी विकत घेणारा माणूस येत असतो. तो जुन्या बॅटरी विकत घेतो, म्हणजे आपल्याला पैसे देतो त्या जुन्या बॅटरीचे. म्हणजे एक गोष्ट तर नक्कीच असणार की या जुन्या बॅटरीला हे लोक ठीक करत असतील, किंवा या जुन्या बॅटरीतून काही ना काही युजेबल गोष्टी असतील ज्या ते काढत असतील. तर अशा छोट्या मोठ्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आता आपल्याला शिकायच्या आहेत बॅटरी रिलेटेड. ओके, तर हे झालं फर्स्ट, जे की मी तुम्हाला बॅटरी रिलेटेड सांगितलं. सेकंड गोष्ट बघा बाळांनो, आता एनर्जी हा नावाचा कन्सेप्ट तुम्ही लोकांनी ऐकलेला आहे. सगळ्या लोकांना माहिती आहे की एनर्जी काय असते. अलग अलग एनर्जी असतात. कायनेटिक एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी असते, साऊंड एनर्जी असते, लाईट एनर्जी असते, हीट एनर्जी असते, केमिकल एनर्जी असते, इलेक्ट्रिकल एनर्जी असते. खूप फॉर्म आहेत एनर्जीचे. ओके, आणि एनर्जी रिलेटेड आपल्याला एक गोष्ट आधीपासूनच माहीत आहे, खूप लहानपणापासून आपल्याला माहीत आहे की आपण एनर्जीला डिस्ट्रॉय करू शकत नाही ना, तर आपण एनर्जीला क्रिएट करू शकतो. आपण करू शकतो ते एकच करू शकतो की एनर्जीला एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे एक एक्झाम्पल मी द्यायचं झालो की सपोज गाईज मी बोलतोय, म्हणजे साऊंड एनर्जी आहे. आता आपण थोडे काही नंबर घेऊन याला डिफाईन करू. सपोज मी जे काही बोलतोय ही जी साऊंड एनर्जी आहे ही 5 जूल आहे, बरोबर आहे. आता मी बोललो म्हणजे 5 जूल एनर्जी काढली मी बाहेर. आता ही 5 जूल एनर्जी थोड्या वेळानंतर नष्ट नाही झाली. ही 5 जूल साऊंड एनर्जी ना कुठल्या तरी एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली असणार. आता ते कुठल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झाली असणार आपण स्टडी केले तर ते पण आपल्याला माहीत पडू शकते, बरोबर आहे. पण आता नीट समजून घ्या काय मला म्हणायचं काय, की जेव्हा केव्हा एखादी एनर्जी तुम्हाला दिसते, जसं मी बोलतोय तर साऊंड जनरेट होताना दिसतोय, तर हे काही एनर्जी मी तयार नाही केली. हे नक्कीच कुठली ना कुठली एनर्जी कन्वर्ट झाली असणार साऊंड एनर्जीमध्ये, आणि परत मग ती साऊंड एनर्जी दुसऱ्या कुठल्या तरी एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली असणार. डिस्ट्रॉय तर होणारच नाही. तर हे जे कन्व्हर्जन आहे ना बाळांनो, एनर्जी टू एनर्जी, हे बेसिकली आपल्याला शिकायचं आहे या लेसनमध्ये. म्हणजे आपल्याकडे बाळांनो 2 फॉर्म असणार आहेत एनर्जीचे. इमॅजिन करा, किंवा परत एक आणखी तुम्हाला टॉपिक सांगतो, तुम्ही इमॅजिन करा की सपोज गाईज आता हे जे साऊंड एनर्जी म्हणजे मी जे बोलतोय, सपोज हे 5 जूल आहे. आणि सपोज अगर हे 5 जूल एनर्जी मी अगर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकलो तर मी जसं बोललो तसं इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. कारण की मी बोललो 5 जूल एनर्जी आली साऊंड एनर्जी, आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला आता ही 5 जूल साऊंड एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करता येते. म्हणजे तुम्ही 5 जूल इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट केली, म्हणजे तुम्ही बोलले इलेक्ट्रिसिटी तयार झाली, तुम्ही बोलले इलेक्ट्रिसिटी तयार झाली. पण हे करता आलं तर, बरोबर आहे ना. तर आपण हे तर शिकणार नाही साऊंड टू इलेक्ट्रिकल, बट आता या लेसनमध्ये आपल्याला पॉसिबल कुठल्या गोष्टी आहेत ते आता आपण शिकणार आहे. आपल्याकडे 2 एनर्जी असणार आहेत बाळांनो. एक असणार आहे केमिकल एनर्जी आणि एक असणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जी.
तर आपल्याला या लेसनमध्ये काय करायचं आहे की केमिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कसं कन्वर्ट करतात याची आपल्याला स्टडी करायची आहे, ॲज वेल ॲज इलेक्ट्रिकल एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये कसं कन्वर्ट करतात याची सुद्धा स्टडी करायची आहे. दोन्ही गोष्टी स्टडी करायच्या, म्हणजे हा याच्यात कसा कन्वर्ट होतो आणि हा फॉर्म एनर्जीचा या फॉर्ममध्ये कसा कन्वर्ट होतो याच्या स्टडीलाच बाळांनो आपण म्हणत असतो इलेक्ट्रोकेमिस्ट्री. सो क्या होता है इलेक्ट्रोकेमिस्ट्री गाइस? इलेक्ट्रोकेमिस्ट्री एक फिजिकल केमिस्ट्री का ब्रांच है जिस ब्रांच में हम लोगों को स्टडी करना है केमिकल एनर्जी कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी में, और इलेक्ट्रिकल एनर्जी का कन्वर्जन केमिकल एनर्जी में किस तरह से होता है, और उसी ब्रांच को हम लोग नाम देते हैं इलेक्ट्रोकेमिस्ट्री. तो चलो हम लोग डेफिनेशन लिख देते हैं. इट इज अ ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री which deals with the study of conversion of chemical energy and electrical energy. मतलब केमिकल एनर्जी और इलेक्ट्रिकल एनर्जी का जो कन्वर्जन है, या तो आप ऐसे भी लिख सकते हो स्टडी ऑफ कन्वर्जन ऑफ केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी एंड इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू केमिकल एनर्जी, दैट उस ब्रांच को हम लोग बोलते हैं बच्चों इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ठीक है, अब ये तो एक सिंपल डेफिनेशन जिसमें हम लोगों ने ये देखा कि कौन सी एनर्जी किस में एनर्जी में कन्वर्ट होती है, वो हमने देखा. और एक डेफिनेशन भी हम लोग लिख सकते हैं इलेक्ट्रोकेमिस्ट्री की. वो डेफिनेशन देखो किसके बेसिस पे है, अभी देख लो. मैं एक आपके सामने एक रफ डायग्राम निकाल रहा हूँ जिसको हम लोग थोड़े दिनों बाद और ज़्यादा डिटेल में पढ़ने वाले हैं. एक रफ डायग्राम समझ लो ताकि आपको एक रफ आइडिया भी आ जाएगा. मान लो ये मैंने एक एपरेटस लिया, एक डिवाइस लिया, जिस डिवाइस में मैंने ये 2 रॉड डाल दिए, ऐसे 2 रॉड. ये रॉड क्या होते हैं, कौन से मटेरियल के होते हैं, डजेंट मैटर. मान लो ऐसे 2 रॉड डाल दिए और इस डिवाइस को मैं कुछ एक केमिकल से भर देता हूँ, एक पर्टिकुलर केमिकल से मैं इसको भर देता हूँ. कौन सा केमिकल, इसकी जानकारी हमको धीरे धीरे आगे मिल जाएंगे. और इस 2 रॉड को मैं एक वायर से कनेक्ट कर देता हूँ. अभी देखो ये लेसन 2 हिस्सों में डिवाइड किया गया. 2 हिस्सों में कैसे? तुम्हाला या लेसन मध्ये 2 गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये शिकणार आहे आपण, आणि सेकंड इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये शिकणार आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी शिकणार आहे की कशी केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते हे आपण डिटेलमध्ये शिकू, त्याच्यावर भरपूर सारे एक्सप्लेन करू. ॲज वेल ॲज मग नेक्स्टमध्ये आपण काय करू की इलेक्ट्रिकल एनर्जी कशी केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. तर बाळांनो अशा या बेसिसवर आपण चॅप्टरला 2 याच्यात डिवाइड करू. म्हणजे चॅप्टरचा एक पार्ट याच्यावर बेस असणार, तर चॅप्टरचा एक पार्ट याच्यावर बेस असणार. पण डेफिनेशनमध्ये दोन्ही गोष्टी आल्या पाहिजेत, म्हणून मी डेफिनेशनमध्ये याचं आणि याचं कन्वर्जन सांगितलेलं आहे. ओके, चला आता बघा होणार काय. आपण याची आणखी एक डेफिनेशन कशी बनवतो. आता सपोज हे एक केमिकल आहे बाळांनो, एक रफ आयडिया घेऊन घ्या. हे एक केमिकल आहे, तुमच्याकडे कुठलं तरी एक केमिकल आहे. आपल्याला काय करायचं आहे, हे एक केमिकल आहे तर याच्यात एक पर्टिक्युलर केमिकल एनर्जी स्टोअर्ड असणार. तर ही केमिकल एनर्जी आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करायची आहे. म्हणजे या केमिकलच्या बेसिसवर हा लाईट, सपोज इथं अगर मी लाईट लागला तर तो लाईट लागायला पाहिजे, म्हणजे केमिकल एनर्जी झाली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट. सेकंड, जेव्हा ही केमिकल एनर्जी पूर्णपणे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊन जाणार तेव्हा तो तुमची बॅटरी डिस्चार्ज होऊन जाईल सपोज. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी द्यायची आहे आणि इलेक्ट्रिकल एनर्जीला कन्वर्ट करायचं आहे केमिकल एनर्जीमध्ये. म्हणजे परत केमिकल एनर्जी तयार झाली पाहिजे, परत केमिकल एनर्जी स्टोअर झाली पाहिजे, असे 2 कन्वर्जन. तर आपण डेफिनेशनमध्ये आणखी काय सांगतो बाळांनो, जेव्हा तुमची केमिकल एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते, जेव्हा केमिकल एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते तेव्हा मी नक्कीच म्हणणार की बाबा तुम्ही करंट तयार करून राहिले, बरोबर. करंट तयार होतोय. आता करंट तयार होतोय तर होणार काय बाळांनो, ह्या केमिकलमध्ये ना एक पर्टिक्युलर केमिकल रिॲक्शन होणार.
जशी जशी ही केमिकल रिॲक्शन होणार तसा तसा करंट जनरेट होणार. अंडरस्टूड. पण आता या केमिकल रिॲक्शनला मी एक पर्टिक्युलर नाव देतो. बघा, आपल्या केमिस्ट्रीमध्ये 2 टाईपचे रिॲक्शन्स आपण शिकतो. एक असते स्पॉन्टेनियस आणि एक असते नॉन स्पॉन्टेनियस. बरोबर. स्पॉन्टेनियस म्हणजे अशी केमिकल रिॲक्शन जी स्वतःहून घडून राहिली, आपल्याला काहीच करायची गरज नाही. आणि नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन जी असते ती आपल्याला घडून आणावं लागते. जसं फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरी तुम्ही दही बनवता, तर रात्री तुम्ही विरजन लावून टाकता, ऑटोमॅटिकली रात्रभर ते बॅक्टेरिया जनरेट होतात, तर ती केमिकल रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे. लोखंडाला जे जंग लागते, करोजन, हे पण केमिकल रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे. आणि आपण आता हॅलोजन डेरिड ऑफ अल्केनचंच एक्झाम्पल घ्या ना. जसं आपण अल्केल लाईट बनवत होतो, तर अल्केनमध्ये अगर मी हलाईट टाकला तर मला यू इलाईटचा प्रेझेन्स घ्यायला लागून राहिला, कारण की तो आहे म्हणून रिॲक्शन घडते. म्हणजे ही कोणाच्या ना कोणाच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन घडून राहिली, म्हणजे ही स्वतःहून घडत नाही, मग त्या रिॲक्शनला आपण नॉन स्पॉन्टेनियस म्हणतो. साध्या भाषेमध्ये जी रिॲक्शन स्वतःहून घडत नाही ती नॉन स्पॉन्टेनियस, जी स्वतःहून घडते ती स्पॉन्टेनियस. आता आपल्याला कशाची स्टडी करायची आहे बाळांनो, की आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीची अशी ब्रांच आपण उचललेली आहे ज्या ब्रांचमध्ये आपण स्टडी करणार आहे की करंट कसा तयार होतो स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शनमुळे. म्हणजे होणार काय बाळांनो, तुमची जी बॅटरी आहे ना, बॅटरी मोबाईलची म्हणा किंवा इन्व्हर्टरची म्हणा, या बॅटरीमध्ये स्वतःहून एक पर्टिक्युलर केमिकल रिॲक्शन घडतात आणि या स्वतःहून केमिकल रिॲक्शनमुळे करंट तयार होत असते. त्याची आपल्याला स्टडी करायची आहे, म्हणजेच आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टडी करतोय. ओके, मग मी हे डेफिनेशनमध्ये आणतो. और इट इज द स्टडी ऑफ की करंट कसा तयार होतो स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शनमध्ये. हे आपल्याला शिकायचं आहे, म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री शिकायचं आहे. इट इज द स्टडी ऑफ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंटला जनरेट करायचे खूप सारे वेज आहेत बाळांनो. इलेक्ट्रिक करंट कसा तयार होते याची स्टडी म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री मुळात नाहीच आहे. स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शनमुळे कसा करंट तयार होतोय याची स्टडी म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे. ठीक आहे. ओके, सो इट इज अ स्टडी ऑफ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट बट ड्यू टू स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन. इज कॉल्ड एज इलेक्ट्रोकेमिस्ट्री. पण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे तर 2 पार्ट आहेत. इथं तुम्ही करंट जनरेट केला स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शनमुळे, म्हणजे याच्यात नक्कीच केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये गेली असणार. पण आता आपल्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा दुसरा पार्ट पण आहे ना. जसं केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली, तसंच तुम्हाला सेकंड पार्टमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी कशी केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते हे पण तर शिकायचं आहे ना. मग सेकंड पार्टमध्ये काय येणार गाईज, डेफिनेशनमध्ये एक आता काय होणार गाईज, सेकंड पार्टमध्ये मी केमिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं. आता पूर्णच्या पूर्ण केमिकल एनर्जी ना कन्वर्ट झाली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. ओके, आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, मी अंदर करंट पाठवणार आणि करंट पाठवल्यामुळे काय होणार, इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार. जसं तुमची चार्जिंगची प्रोसेस, तुम्ही बॅटरीमध्ये आता करंट टाकून राहिले म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी चालली. आता ती जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती बॅटरीच्या अंदर तर चालली, पण ती इलेक्ट्रिकल एनर्जी बॅटरीच्या अंदर जाऊन केमिकल एनर्जीमध्ये स्टोअर होऊन राहिली. म्हणजे हे झालं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी टू केमिकल एनर्जी. त्याच्यात काय होत असते बाळांनो, आता एक रिॲक्शन स्वतःहून झाली आणि करंट तयार झाला. आता मी करंट टाकून एक केमिकल रिॲक्शन आत घडवत असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही बॅटरी चार्ज करता ना बाळांनो, तेव्हा करंट चालला आणि करंटमुळे आत काहीतरी केमिकल रिॲक्शन घडून राहिले. करंट आल्यामुळे आत काहीतरी केमिकल रिॲक्शन घडून राहिले बॅटरीमध्ये. मग ती जी केमिकल रिॲक्शन आहे ती तर नॉन स्पॉन्टेनियस असणार. तर ती नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन कशी होते करंट आल्यामुळे याची स्टडी म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. म्हणजे एक तर आपण हा पार्ट शिकलोच, तर मी म्हणणार अँड स्टडी ऑफ नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन ड्यू टू द करंट. आणि आपल्याला नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन शिकायचे आहेत करंटच्या पास झाल्यामुळे. अँड स्टडी ऑफ non-spontaneous chemical reaction carried out by
करंट इज कॉल्ड एज बच्चों इलेक्ट्रोकेमिस्ट्री। तो इसी को हम लोग बोलते हैं इलेक्ट्रोकेमिस्ट्री। तो देखो इलेक्ट्रोकेमिस्ट्री की एक जो डेफिनेशन है वो बड़ी आसान है, जिसमें हम लोगों ने खाली ये बताया कि कौन सी एनर्जी हमको किस एनर्जी में कन्वर्ट करना है। दूसरा जो फॉर्म है डेफिनेशन का उसमें हम लोगों ने देखा कि स्पॉन्टेनियस रिएक्शन स्टडी करना है और नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन स्टडी करना है। पहले हमने बोला कि करंट कैसे जनरेट होता है स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन होने से, और नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन कैसे होते हैं करंट पास होने से। इनकी स्टडी मतलब इलेक्ट्रोकेमिस्ट्री। ओके, तो दोनों डेफिनेशन हमारे काम के हैं। अभी हम लोग थोड़ा आगे बढ़ते हैं। अभी देख लो गाइस सेकेंड पार्ट। अभी हम ये जो भी पूरा लेसन सीखने वाले, ये लेसन के टाइम हम लोग एक बड़ी कॉमन चीज लेने वाले, एक हम लोग एपरेटस लेने वाले, एक डिवाइस लेने वाले, जिस डिवाइस में ये सारे कन्वर्जन होने वाले हैं, इलेक्ट्रिकल टू केमिकल, केमिकल टू इलेक्ट्रिकल। तो ऐसा डिवाइस, ऐसा एपरेटस जिस एपरेटस में ये सारे कन्वर्जन होने वाले हैं, उस एपरेटस को ही हम लोग नाम दे देंगे इलेक्ट्रोकेमिकल सेल। क्या देंगे बच्चों? इलेक्ट्रोकेमिकल सेल। मतलब अगर ये मेरे सामने एक डिवाइस है, ये वाला, इस डिवाइस में ही सारे कन्वर्जन हो रहे हैं, तो इस डिवाइस को हम लोग नाम दे देंगे इलेक्ट्रोकेमिकल सेल। ये हमारा नेक्स्ट पार्ट, इलेक्ट्रोकेमिकल सेल। क्या होंगी इसकी डेफिनेशन? कि ऐसा डिवाइस, द डिवाइस और एपरेटस, चाहे कुछ भी हो, डिवाइस हो चाहे एपरेटस, कुछ भी बोलो आप, इन विच दिस कन्वर्जन इज ऑकरिंग। कौन से कन्वर्जन? केमिकल टू इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रिकल टू केमिकल। दैट डिवाइस इज कॉल्ड एज इलेक्ट्रोकेमिकल सेल। मतलब द डिवाइस और एपरेटस इन विच, मैं शॉर्ट में लिखता हूं, केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड into electrical energy and electrical energy is converted into chemical energy is called as electrochemical cell। उसको हम लोग बोल देंगे इलेक्ट्रोकेमिकल सेल। अभी देखो इलेक्ट्रोकेमिकल सेल मतलब तो क्या, मैंने एक डिवाइस को नाम दे दिया इलेक्ट्रोकेमिकल सेल, बट आप ध्यान से देखो, हम लोगों ने इलेक्ट्रोकेमिकल सेल के भी दो टाइप्स गिराए। अभी वो दो टाइप्स कौन से हम लोग देखते हैं। पहले मैं इसको मिटा देता हूं। अभी हम लोगों ने इलेक्ट्रोकेमिकल सेल की भी दो टाइप्स गिराए। टाइप्स, सबसे पहले टाइप को हम लोगों ने नाम दिया इलेक्ट्रोलिटिक सेल, और दूसरे इलेक्ट्रोकेमिकल सेल को हम लोगों ने नाम दे दिया वोल्टिक सेल। कोई इसको गैल्वोनिक सेल भी बोलता है। अभी देखेंगे हम लोग क्या है ये। तसं बघितलं तर इलेक्ट्रोकेमिकल सेल का एका ॲपरेटसला दिलेलं नाव आहे की असं ॲपरेटस ज्याच्यात हे कन्वर्जन होत आहेत इलेक्ट्रिकल टू केमिकल आणि केमिकल टू इलेक्ट्रिकल, त्याला आपण म्हटलं इलेक्ट्रोकेमिकल सेल। पण त्याचे सुद्धा मी दोन टाईप पाडले, म्हणजे नक्कीच ॲपरेटस दोन प्रकारचे असतील। आता का नसणार? इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा चॅप्टरच दोन पार्टमध्ये डिवाइड झाला। एका पार्टमध्ये आपण शिकणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जी कशी केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते याची स्टडी, आणि एका पार्टमध्ये आपण शिकणार आहे की कशी केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होत आहे। असे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे दोन पार्ट पडले। आता असं ॲपरेटस ज्या ॲपरेटसमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊन राहिली, तो ॲपरेटस नो डाऊट इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे, पण त्या इलेक्ट्रोकेमिकल सेलला मी नाव देणार इलेक्ट्रोलिटिक सेल। आणि असं ॲपरेटस ज्या ॲपरेटसमध्ये तुम्ही केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करून राहिले, तो पण आता नो डाऊट इलेक्ट्रोकेमिकल सेलच असणार, पण त्या इलेक्ट्रोकेमिकल सेलला मी नाव देतो आता वोल्टिक सेल। म्हणजे बाळांनो इलेक्ट्रोलिटिक सेल आणि वोल्टिक सेल हे इलेक्ट्रोकेमिकल सेलच आहेत, म्हणजे ॲपरेटसच आहेत ज्याच्यात कन्वर्जन होणार। पण या सेलमध्ये कुठलं कन्वर्जन आपण शिकणार आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी टू केमिकल एनर्जी कशी कन्वर्ट होते। ज्या ॲपरेटसमध्ये हे कन्वर्जन शिकणार त्या इलेक्ट्रोकेमिकल सेलला तुम्ही हे नाव देसाल, आणि वोल्टिक सेलला आपण काय म्हणणार की बा असं ॲपरेटस ज्या ॲपरेटसमध्ये केमिकल एनर्जी कशी कन्वर्ट होते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये। ठीक है बच्चों, सो ये इलेक्ट्रोकेमिकल के दो टाइप्स, इलेक्ट्रोलिटिक सेल और वोल्टिक सेल। चलो हम लोग अभी डेफिनेशन बनाते हैं इलेक्ट्रोलिटिक सेल का। क्या हो जाएगा डेफिनेशन इलेक्ट्रोलिटिक सेल का कि
ऐसा इलेक्ट्रोकेमिकल सेल इन विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. स्टडी, उसका स्टडी है, दैट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलिटिक सेल. सो द इलेक्ट्रोकेमिकल सेल in which electrical energy is converted into chemical energy. The electrochemical cell in which electrical energy is converted into chemical energy, that electrochemical cell is called as इलेक्ट्रोलिटिक सेल. ठीक है, अभी हम लोग इलेक्ट्रोलिटिक सेल का और एक डेफिनेशन बनाएंगे. देखो ध्यान दो. अभी मैंने क्या बोला कि मेरे पास ये एपरेटस है, जिस एपरेटस में दो चीज़ें होने वाली है, केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी में कन्वर्ट होने वाली है, और दूसरे साइड में हम लोगों ने देखा कि इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जी में कन्वर्ट होने वाली है. ये हम लोग और थोड़ा प्रैक्टिकली भी देखेंगे नेक्स्ट लेक्चर में. पहले हम लोग थ्योरेटिकल पार्ट देख रहे हैं. अब जिस एपरेटस में ये दोनों चीज़ें हो रही है उसको हम लोगों ने इलेक्ट्रोकेमिकल सेल दे दिया नाम. अभी हमने फिर से उसके दो टाइप्स गिराए. अगर एपरेटस में इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जी में कन्वर्ट हो जाएंगी तो उसको हम लोगों ने नाम दे दिया इलेक्ट्रोलिटिक सेल. बट देखो अभी हो क्या रहा है, अगर इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जी में कन्वर्ट हो रही है तो इसको हम लोग ये लँग्वेज में डेफिनेशन दे देंगे. दिस इज समझ लो. पण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे कसे दोन लँग्वेजमध्ये डेफिनेशन बनवल्या. एक लँग्वेज कन्व्हर्जनची होती आणि एक लँग्वेज स्पॉन्टेनियस नॉन स्पॉन्टेनियसची होती. तसंच बाळांनो मी इलेक्ट्रोलिटिक सेलची जी डेफिनेशन दिली ती कन्व्हर्जनच्या बेसिसवर दिली. आता मी स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियसच्या लँग्वेजमध्ये देणार, तुम्ही ते बघून पण सांगू शकता. जसं इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये हे घडून राहिलं की हे घडून राहिलं, इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये कशी कन्वर्ट होते. तर याची डेफिनेशन आपण या लँग्वेजमध्ये कशी दिली की असा इलेक्ट्रोकेमिकल सेल ज्या इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शनची स्टडी आहे, जी नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन करंटमुळे घडून राहिली, त्या इलेक्ट्रोकेमिकल सेलला आपण नाव देतो इलेक्ट्रोलिटिक सेल. म्हणजे द इलेक्ट्रोकेमिकल सेल इन विच स्टडी ऑफ नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन विच आर कॅरिड आउट बाय पासिंग करंट, दॅट इलेक्ट्रोकेमिकल सेल इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलिटिक सेल. सिंपल, बिलकुल सेम, डिक्टो सेम. तर एक ही लँग्वेज आणि एक स्पॉन्टेनियस नॉन स्पॉन्टेनियसची लँग्वेज. पण आता याच्यात आपण कुठलं कन्व्हर्जन शिकून राहिलो, इलेक्ट्रिकल एनर्जी टू केमिकल एनर्जी. तर इलेक्ट्रिकल एनर्जी जेव्हा केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते तेव्हा आपण करंट पास करतो आणि आत काही ना काही नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन घडतात, म्हणून मग मी तसं म्हणणार. आणि याच्या उलटं म्हणजे नेक्स्ट सेल जे की आहे व्होल्टिक सेल. व्होल्टिक सेलची डेफिनेशन काय येणार की अशी इलेक्ट्रोकेमिकल सेल ज्या इलेक्ट्रिकल केमिकल सेलमध्ये केमिकल एनर्जी ही कन्वर्ट होत आहे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, त्या इलेक्ट्रोकेमिकल सेलला आपण नाव देतो व्होल्टिक सेल. आणि नॉन स्पॉन्टेनियस स्पॉन्टेनियसची लँग्वेज ही म्हणजे अगदी सोपं आहे. तर तुम्हाला नोट्समध्ये सगळ्या डेफिनेशन व्यवस्थित दिलेल्या आहेत, तुम्ही ते वाचा, तुम्हाला नीट समजून जाणार. तर दिस इज ऑल अबाउट गाईज इलेक्ट्रोकेमिस्ट्री. तर आपण या लेक्चरमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची डेफिनेशन बघितली आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला आपण 2 पार्टमध्ये डिवाईड केलं. आता हे 2 पार्टपैकी आपण एक पार्ट उचलू आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याच्या रिलेटेड गोष्टी स्टार्ट करू. पण तरी काही छोट्या मोठ्या टर्म्स आहेत, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या काही इम्पॉर्टंट टर्म डिस्कस करू आणि त्याच्यानंतर मग आपण चॅप्टरचा पहिला पार्ट स्टार्ट करू. ठीक आहे. अगर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर खूपच सिम्पल चॅप्टर आहे. याच्यात भरपूर सारे न्यूमेरिकल्स पण बनतात, मोठा टॉपिक आहे खूप, आणि इंटरेस्ट आला तर सोपा पण खूप जातो. पण इंटरेस्ट येण्यासाठी तुम्हाला पहिलं लेक्चरपासून तर शेवटचं लेक्चर रेग्युलर बघावं लागेल, रिवाईज करावं लागतील सगळे कन्सेप्ट, तर तुमचा जो काही इंटरेस्ट आहे तो मेंटेन राहील. अदरवाईज मग चॅप्टर समजणार नाही तुम्हाला. ठीक आहे. सो आय रिक्वेस्ट यू की तुम्ही रेग्युलर जे मी व्हिडिओज पाठवेल ते रेग्युलर बघा आणि रेग्युलर रिवाईज करा आणि प्रॅक्टिस करा भरपूर सारे याच्यावर. सो आय होप की तुम्हाला एवढं सगळं कळलं असणार. थँक्यू सो मच.